करायला जाते एक आणि होतं एक. काय ते मी सांगते पुढे. तर मस्त असं आज नवीन इयरिंग्स घातल्या. त्यानंतर मग मुगाचं सूप बनवलं. तर टोमॅटो आणि कांदा घालून असं हे करून घेतलं आणि वरून 2 थेंब तुपाचा तडका मारला आणि मग तसंच खायला घेतलं. त्यानंतर मग हिरव्या मुगाची मला बनवायची होती आज इडली. तर मिरची, जिरे, ओवा घालून बारीक करून घेतलं. लसूण पण घातला आणि भिजायला ठेवलं. त्यानंतर एका पार्लरमध्ये गेलो तर तिथं खूप वेळ होता. त्यानंतर मग स्कूलला गेलो. शिवला घ्यायचं होतं. सोबत प्रियाताई पण होत्या. शिवला घेऊन परत घरी आले. घरी आल्यानंतर मी इडली ट्राय केली. जमली मला इडली. टेस्ट इतकी छान झाली होती ना खरंच. मागच्या वेळेस मी डोसा बनवला होता म्हणून ह्यावेळेस इडली ट्राय करते. तर छान असं थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं सोडा घातला आणि मग लगेच इडली मी वाफायला ठेवली. पण आता पुढे तुम्हाला मी इडली दाखवते. जशी आपली रव्याची आणि किंवा तांदळाची इडली बनते तर तेवढी परफेक्ट नाही बनली, पण जाळीदार इडली छान बनली होती आणि लाडूला सुद्धा आवडला आणि मी सुद्धा. तर आज भाकरी मी जेवणात केलीच नव्हती, इडलीच खाल्लेली आहे जवसाच्या चटणी सोबत आणि दही सोबत. लाडूला सुद्धा इडली आवडली. आता मला समर्थाचा डबा द्यायचा होता, तर डबा देऊन मी परत एका दुसऱ्या पार्लरमध्ये जाणार आहे. आणि हे बघा करायला जाते एक आणि होते एक. तर ह्याचं काय झालं, शेवट मला इथं टोमॅटो आणि कांदा बारीक झालाच नाही. मला जसं मी मोठा मोठा चिरला होता त्याला थोडंसं बारीक करून टाकलं. त्यावरती शेव चिवडा टाकला आणि चिंच गुळाचं पाणी मी भिजवलं होतं तेच. मी विकतचं केमिकलवाल्या चटण्या वगैरे बाहेरल्या मी वापरत नाही. घरचंच अन्न मुलांना द्यायचं मी माझा जास्तीत जास्त प्रयत्न करत असते. आणि भेळ सुद्धा मी घरच्या घरीच बनवते. मी बऱ्याच वेळा आपल्या चॅनलवरती हे भेळ दाखवलेली आहे. मग त्याला डबा दिला आणि नंतर पोचले मी डायरेक्ट पार्लरमध्ये. तर मी कसा हेअर कट केलाय तर पुढे तुम्हाला दाखवते. तर पुढच्या महिन्यात आमची एक ट्रिप आहे, तर त्यावेळेस मी चांगली कट करेन. आता मी फक्त साधी सिंपल केली आहे. तर शनिवारी एका ठिकाणी आम्ही फिरायला चाललोय, तर त्यासाठीच हे माझी छान अशी तयारी चालू आहे.